मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंगच म्हणता येईल. अर्ली अर्निंग सकाळचे पहाटेचे वाजले 1:30. आपल्याला एक रिझर्वेशन बुकिंग आहे 2 वाजताची. 1 तासाचं रेंटल आहे. फर्स्ट टाइमच घेतली रेंटल आणि मला ते एक्सपिरियन्स करायचं होतं की मिड नाईटला किती वेळ लागतोय. तर 1:30 वाजलेत. आपल्याला राटणीपासनं हे तर एक 10 मिनिटं लागेल कस्टमरच्या इथं लोकेशनला पोहोचायला. तर बघूया. एअरपोर्टचे आहे आता. यामध्ये 1 तासाचे रेंटल आहे. मला फक्त हे चेक करायचे की 1 तास म्हणजे ते आता कस्टमरनी फक्त ड्रॉप आहे का परत पिकअप पण आहे तिथनं. कारण 1 तास दिले रेंटल. जनरली असं कोण करत नाही बुकिंगला. आता कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तिथं कॉन्टॅक्टचं ऑप्शनच येत नव्हतं. रात्री मी पाहिलं, म्हटलं एकदा कन्फर्म करून घेऊ, कॉल करून घेऊ म्हणजे इश्यू येणार नाही. पण कॉलचं काय ऑप्शन आलंच नाही. तो म्हणलं जाऊ दे चला. असंही आपल्या सुट्टी आहे सॅटरडे. म्हणलं एक राईड कम्प्लीट करू, घरी येऊन झोपून राहू परत. तर मला पण एक एक्सपिरियन्स होईल की रात्रीचं कसं काम होतं किंवा काय अडचणी येतात. त्यासाठी म्हणलं एक चला व्हिडिओ पण बनवता येईल आणि आपला एक एक्सपिरियन्स पण येईल. त्यासाठी ही राईड आपण एक्सेप्ट केली आहे. तर गॅस तर काय धरलेलाच आहे. आपण कुठं काय जायची गरज नव्हती. सो सरळ डायरेक्ट घरून कस्टमरच्या लोकेशनला, तिथून एअरपोर्ट, तिथून परत घरी. असा विषय आहे. 500-550 भेटतील. 500-550. तर किती भेटतात, काय भेटतात, तर त्याचं आपण बघूया आता. तर आता डायरेक्ट आपण कस्टमरच्या लोकेशनला गेल्यावर अपडेट करतो. तर सकाळचे वाजलेत 1:55 आणि आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला. सोसायटीच्या बाहेर थांबलो. 10 मिनिटं आधी चालतो. त्यांना 2 वेळा कॉल केला. 2 वेळा काय उचलला नाही. नंतर त्यांचाच कॉल आला परत. बरोबर सोसायटीच्या गेटवर होतो. तर त्यांनी सांगितलं कुठे यायचं. तसं वॉचमॅननी दार उघडलं आणि आलो. आणि अशाच सोसायटीमधनं वगैरेच असं जर काय पिकअप असेल रिझर्वेशन मोठ्या सोसायटीमधनं तरच घ्यायचं. सो आपण पिकअप केलाय आणि इथं कस्टमरने सांगितलेल्या लोकेशनला आपण थांबलोय. आलो बोलले 10 मिनिटं. त्यांच्याकडे 5 मिनिटं आहे आणि आपल्याला पुढं जर वेट टाइम वगैरे याच्यामुळे तर भेटत नाही बहुतेक रेंटलमध्ये, माहिती नाही मला. तर तोच एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज मी माझी झोपमोड करून आलोय सकाळी. का 1 तासाची रेंटल पण आहे आणि मिड नाईटला कधी मी ट्रिप नाही केलेली. मला बरेच जण म्हणतात नाईटला ट्रिप केली का. तर मी आता आल्यानंतर ओला उबेर सुरू केलं होतं, रॅपिडो आणि ओला. ते काय वाजलं नाही. तर ठीक आहे, बघूया आता. ही राईड 1 तासाची आहे का फक्त ड्रॉपच आहे आपला एअरपोर्टचा. तर राईड कम्प्लीट झाल्यानंतर आता डायरेक्ट एअरपोर्टला भेटूया. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडले. 542 कस्टमरचं बिल झालं. पण 566 रुपये उबेरने आपल्याला दिले. काय माहिती फर्स्ट राईड असेल म्हणजे रेंटल किंवा काहीतरी ऑफर असेल. 566 रुपये भेटलेत आपल्याला या राईडचे. आणि फक्त ड्रॉप होता, पिकअप म्हणजे नव्हता. सो अर्ध्या तासामध्ये आपण ही राईड केली 32 मिनिटामध्ये. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मिड नाईटचा. रात्रीचे वाजलेत 2:30. तर आता इथनं बघूया आपण आता राईड भेटते का कुठं जातोय. आपण आता घरी निघणार होतो पण आपल्याला वाकडची ट्रिप पडली आहे. ठीक आहे म्हणलं चला हरकत नाही. 300-350 दाखवले. 300 जरी भेटले तरी 5 आणि 3 800 रुपयाचं काम होऊन जाईल. तर म्हणलं चला जाऊ दे. आपण निघलोय एअरपोर्टच्या 2nd फ्लोअरला. कस्टमर ऑलरेडी आहे इथं. कॉल आलता. तर डायरेक्ट आपण आता इथं कस्टमरला पिक करूया. आपण आलोय वाकडची नव्हती ती, पार्क स्ट्रीट. इथनंच कोकणे चौकात आपण वळतो राईटला, पिंपरी सौदागरला. तिथनं थोडंसं पुढं. तर ठीक आहे. 510 कस्टमरचं बिल झाले. आपल्याला काय दिले बघितलं नाही, बघतो. तर मी पाहिलं आता 510 रुपये कस्टमरचं बिल. 309 रुपये आपल्याला दिलेत आणि आधीच्या राईडचे 566. तर 875 रुपये आपले झालेत. 950 रुपये 2 राईडमध्ये. तर हा फरक आहे बघा. रिझर्वेशन आणि रेंटल होती ती. रेंटलची रिझर्वेशन त्याचे आपल्याला 180 रुपये एक्स्ट्रा भेटले होते. सो ठीक आहे. एक एक्सपेरिमेंट केला मी की रिझर्वेशन म्हणजे रात्रीची मिड नाईटला कशी. पण ती अशीच जर ट्रिप असेल तर परवडती. नाही तर मग तुम्ही निघलात तर ते तोच रेट आहे. आता एक राईड आली होती स्टेशनची 226 किलोमीटरची. उबेर नेहमी तसंच. फक्त एअरपोर्टला पिकअप आणि ड्रॉपला जरा व्यवस्थित रेट आहेत. तर मला ते चेक करायचं होतं. तर आता इथनं ब्रिज खाली राईड घेऊन आपलं परत थोडं पुढे गेलं की लेफ्ट घेऊन भोसरी. तर आता इच्छा नाही करायची कारण झोपायचे. हार्डली मी 1.5 तास 2 तास झोपलोय.
रात्री 10:30-11ला झोपलो असेल मी, 1ला उठलोय. तर आता घरी जाऊन चहा पितो थोडस, कारण परत सर्दी सारखं वाटते. गोळी घेतली. ते एक फक्त टेस्ट करायचं होतं मला मिड नाईटला, कारण आपण आता वर्ष झाले करतोय, तर आपण कधी नाईटला गाडी चालवलो नाही. आपण 3ला निघलोय घरातनं. या टायमिंगला आपण घरातनं निघतो, तर या टायमिंगला आपण घरात चाललोय, कारण आपला वीक ऑफ आहे आज. आणि ठीक आहे. तर आता इथनं ब्रिज खालनं जाऊन आपलं सरळ निघतो. तर भेटूया डायरेक्ट उद्या, कारण आपला आज आपली सुट्टी आहे. सो म्हणलं चला सकाळ काय होईल. गॅस किती गेला असेल? 50 किलोमीटर गाडी चालली. 60 किलोमीटर पकडा इथनं घरापर्यंत. 2,250 रुपयाचा गॅस गेलाय आणि 600-650 रुपये आपल्याला राहतील. 600 रुपये पकडा, भरपूर झाले ना 1-1.5 तासामध्ये, 2 तासामध्ये. तर अशा प्रकारे काम बघा आता, ज्यांना सूट होतंय त्यांना. कारण मला ट्राय करायचं होतं, कारण एकदा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीचा. सो एखाद्या वेळेस ट्राय करायला हरकत नाही, पण तुम्ही पहाटे सकाळी लवकर निघा. आणि सरस उठत असले सकाळी तर एकदा उठून रिझर्वेशन चेक करायचं कुठं काय. आता एक रिझर्वेशन होती मला 4 वाजताची, 310 रुपयाची रेल्वे स्टेशनची. पण ते नाही मला आता, म्हणजे परत झोप नाही होणार, मग डोकं दुखणार. त्याच्यापेक्षा मी फक्त चेक केलं. पण सकाळी तुम्ही किंवा रात्री वगैरे मोबाईल आपलं सहज हातात घेतला झोपताना, रिझर्वेशन ट्रिप आहे का, तर अशा प्रकारे काम केलं तर बघा किती काम होतं याचा तुम्ही अंदाज घ्या. आणि तुम्ही तुमचंच ठरवा, जे आपले कॅबवाले मित्र आहेत, की कशा प्रकारे काम केलं पाहिजे. ठीक आहे, थोडीशी झोप मागं पुढं होती, पण अशा वेळी गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, व्यवस्थित पैसे पण. तर अशा प्रकारे काम करा. जर तुम्ही फुल टाइम देत असाल तर या पद्धतीने काम करा. म्हणजे टार्गेट जे आहे ते डोक्याला हेडॅक, गरमी, एसी लावा, परत काही विषय नाही. सकाळ ट्रॅफिक नसतं. 25-30 मिनिटांमध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. तर सकाळी मी एअरपोर्टला 32 मिनिटात आणि हे येताना 32 मिनिट, 32 किंवा 35 मिनिटं पकडा. सेमच 1 तासामध्ये बघा तुम्ही अर्निंग किती झाले. आणि सकाळी हेच अर्निंग 200, 250, 250 रुपये होतं. आणि हेच अर्निंग आता 850 रुपये गेले 2 तासामध्ये. तर ठीक आहे, 3:30 पर्यंत मी घरी पोहोचल आणि 4 वाजेपर्यंत निवांत आपलं झोपल. आणि नंतर मग बघूया, आपण भेटूया डायरेक्ट उद्या.